देवदिवाळी म्हणजे नेमकं काय आहे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग ऐकूयात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देवदिवाळी साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्याचा हा पहिला दिवस असतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार स्वर्गातील सर्व देव या दिवशी पृथ्वीतलावर येतात. म्हणून या दिवशी घरातील सर्व देवदेवतांना पंचामृताने स्नान घालून नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. देवदिवाळी दिवशी कुलदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता यांना नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. देवदिवाळी दिवशी दीपदानालाही फार महत्त्व आहे. या दिवशी पिठाचे किंवा मातीचे दिवे करून त्यांचे दीपदान केले जाते. हे दीपदान तुम्ही संगमावर, नदीतीरी किंवा मंदिरात किंवा घरादारातही करू शकता. या दिवशी 11, 21, 51, 108 असे दिवे लावण्याची प्रथा आहे. देवदिवाळी दिवशी केलेले दीपदान फार महत्त्वाचे आहे. या दिवशी केलेल्या दीपदानामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती होते, सुख, समृद्धी, ऐश्वर यांची प्राप्ती होते असे म्हटले जाते. या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदानालाही फार महत्त्व दिले आहे. स्कंदपुराणानुसार या दिवशी केलेले दीपदान सर्व पाप नष्ट करते असे म्हटले जाते. चला तर मग सर्व देवदेवतांचे स्मरण करूयात, त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवूयात आणि त्यांचा आशीर्वाद घेऊयात. माता लक्ष्मी तुम्हाला सर्वांना सुख, समृद्धी आणि शांती आणि आरोग्य देवो, हेच तिच्या चरणी प्रार्थना.